नेपाळच्या घटनेच्या संदर्भात पहिल्यांदा तर तिथे जे काही जी घटना घडलेली आहे त्यात जे लोक मृत झालेले आहेत त्यांच्या परिवाराच्या प्रती आपल्या संवेदना आहेत. आपले काही भारतीय लोक आणि विशेषतः महाराष्ट्रातले काही लोक देखील त्या ठिकाणी आहेत किंवा असण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन यांना सातत्याने आपण त्या ठिकाणी संपर्कात ठेवलेला आहे. विशेषतः काही लोक जे त्याच्याही पलीकडे तिबेटमध्ये गेले होते किंवा काही पर्यटक गेले होते अशा लोकांशी काही संपर्क आपला झालेला आहे. माझं जे ऑफिस आहे त्यांना देखील मदत करताय. आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झालाय. तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत आणि त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करण्याची तयारी आपण ठेवलेली आहे. गिरीश महाजनांनी आव्हान देखील केलेलं आहे की कोणाचे नातेवाईक असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी शोधून देऊ. त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण त्या ठिकाणी आहोत. अजून एक्झॅक्ट आकडा आलेला नाही. तो आल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल.